बघा, आज आहे आपला डे थर्ड ऑफ मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज. पेपर थर्ड आहे. याच्यामध्ये पहिला बघा क्वेश्चन फर्स्टमध्ये वन लाईन सेंटेन्सचे तुम्हाला 6 क्वेश्चन असतात, 1 मार्क्स इच. पहिले डिफाईन जम्प थेअरी. तर जम्प थेअरी काय सांगते आपल्याला बघा. जम्प थेअरी स्टेट्स दॅट specific microorganisms are the causative agents of a specific disease and these microbes can spread from one host to another. त्यानंतर बघा व्हॉट इज प्युअर कल्चर. प्युअर कल्चर म्हणजेच का, प्युअर कल्चर इज अ लॅबोरेटरी कल्चर दॅट कंटेन्स ओनली वन स्पेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट इज फ्री लिव्हिंग फ्रॉम कंटॅमिनेशन बाय अदर स्पेसिस. तर बघा, एक पेट्री प्लेट ज्याच्यामध्ये फक्त सिंगल कॉलनी असते बॅक्टेरियाची, दॅट इज नथिंग बट दी प्युअर कल्चर. सेकंड आहे तुम्हाला गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ आर्किया. तर आर्कियाचे 2 एक्झाम्पल बघा. एक मिथॅनोजन्स म्हणजेच काय, जे मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया, मिथेन गॅस जे प्रोडक्शन करतात, त्यांचं एक एक्झाम्पल मिथॅनोबॅक्टेरियम. सेकंड आहे तुमचे हॅलोफाईल्स. तर हॅलोफाईल्स म्हणजेच काय, हाय सॉल्टच्या कॉन्सन्ट्रेशनला आपण जिथं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळतात त्याला आपण हॅलोफाईल्स म्हणतो. सेकंड आहे तुमचं व्हॉट इज बायोवेपन. तर जसं बायोवेपन म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो ॲज ए वेपन म्हणून, त्यालाच आपण बायोवेपन म्हणतो. तर बायोवेपन इज अ बायोलॉजिकल एजंट दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर टॉक्सिक intentionally used to cause disease or death of in human, animal or plants. Second is what is magnification. The magnification is nothing but the ability of a microscope to increase a apparent size of an object compared to actual size. मॅग्निफिकेशन आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा जनरल मायक्रोस्कोपच्या सहाय्याने. सेकंड डिफाईन मॉडर्न. तर मॉडर्न काय असते, केमिकल सबस्टन्स आहे विच इज यूज ड्युरिंग स्टेनिंग टू इंटेन्सिफाय और मेक दिस स्टेन इंटू ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल आयोडीन इन ग्राम स्टेनिंग. 6 नंबरचा ऑनलाईन क्वेश्चन आहे. नेम एनी 2 पॅथोजेनिक फंगी दॅट इज नथिंग बट दी. बघा, 2 पॅथोजेनिक फंगी जे आपल्याला डिसीज कॉज करू शकतात, जे पॅथोजेनिक आहेत त्यांचे एक्झाम्पल. एक आहे तुमचं कॅन्डिडा अल्बिकन्स आणि सेकंड वन आहे बघा तुमचं ॲस्परजिलस फ्युमिगस. याच्यामध्ये अजून जर बघितलं आपण तर ॲस्परजिलस नायजर पण येतो. त्यानंतर अजून जर बघितलं आपण डिफाईन इम्युनॉलॉजी. तर इम्युनॉलॉजी इज नथिंग बट द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स दॅट स्टडीज द इम्युन सिस्टम, इम्युन रिस्पॉन्सेस, अँटीबॉडीज अँड डिफेन्स मेकॅनिझम. त्याच्यात सिंपल जर बघितलं आपण तर ब्रांच ऑफ इम्युनॉलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टम कॉल्ड एज इम्युनॉलॉजी, असं पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर जर बघितलं आपण शॉर्ट आन्सर एनी 2. तुम्हाला जेव्हा 3 मार्क्सचा एक क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप बाय अँटॉन वॉन लिव्हनॉक. तर अँटॉन वॉन लिव्हनॉक याने 1670s मध्ये, जवळजवळ 1663 मध्ये त्यांनी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावला. त्यांच्यानंतर बघा, त्यांनी आपल्याला त्यांनाच आपण फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही डिझाईन सिम्पल मायक्रोस्कोप युझिंग हँडग्राउंड लेन्सेस कॅपेबल ऑफ मॅग्निफाईंग अप टू 200 to 300 टाइम्स. ते त्यांनी आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये लेन्सेस टाकून मायक्रोस्कोप बनवली होती. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व दी अँड डिस्क्राईब द बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, स्पर्म सेल्स, blood cells. His observations were recorded and sent to the Royal Society of London, marking the beginning of microbiology. तर हे काही त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. त्याच्यानंतर बघा कॉन्ट्रीब्युशन ऑफ रेड्डी, शल्ज अँड श्वान इन स्पॉन्टेनियस जनरेशन. तर बघा, आपल्याला जसं माहिती आहे की स्लिडन आणि श्वान याचा तो कॉन्ट्रीब्युशन होता सेल थिअरीमध्ये, बट इथं आपल्याला श्वानचं स्पॉन्टेनियस जनरेशनमध्ये. बघा, फ्रान्सिस्को रेड्डी यांनी काय केलं होतं, जे पहिली आपली स्पॉन्टेनियस जनरेशन होती त्याला फ्रान्सिस्को रेड्डी यांनी डिस्प्रूव्ह केलं. त्याच्यानंतर बघा, ही शोड दॅट मॅगॉट्स अराईज फ्रॉम एग्स लेड बाय फ्लाईज नॉट फ्रॉम मीट. तर आपले जे मॅगॉट्स आहेत हे तुमच्या एग्सपासून अराईज होतात, जे आपले अंडे जे आपल्या फ्लाईज देतात, नाही की आपल्या मटणापासून. त्याच्यानंतर बघा, परफॉर्म एक्सपेरिमेंट्स युझिंग दी कवर्ड अँड अनकवर्ड जार्स. त्यानंतर आहे तुमचं थिओडोर श्वान. थिओडोर श्वान जनरली जर बघितलं आपण तर यांनी काय केलं होतं, आपल्याला एक ते ट्यूब हीट केला आणि त्याच्यामधून त्यांनी एअर पास केली. आणि त्याच्यानंतर असं आढळलं आपल्याला की ते त्याच्यामधून जी आपली जो हे आहे हिटेड जो आपला फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम हवेमध्ये गेले, ना की त्या स्टराईल जारमध्ये. तर हे त्यांचं सांगणं आहे. त्याच्यानंतर बघा, फ्रान्स शल्ज यांनी पास एअर केली आपल्या अल्कली सोल्युशन्समधून एका ब्रॉथमध्ये एंट्री करण्या अगोदर, आणि त्यांना असं आढळलं की ते केमिकल जे आहेत ब्रॉथमध्ये, तो ब्रॉथ आपला रिमेन स्टराईल राहिला आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल झाले. तर आपण असं सांगू शकतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे एअरपासून ट्रान्सफर होतात. तर त्याच्यानंतर बघा, सी आहे तुमचं राईट शॉर्ट नोट ऑन बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच का, आपण ज्यावेळेस मॅनिप्युलेट करतो मायक्रो ऑर्गॅनिझम्सला फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमन वेलफेअर, दॅट इज नथिंग बट द बायोटेक्नॉलॉजी. इट इन्क्लूड्स ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे जसं आपण पहिले दही बनवायचो, फर्मेंटेशन, ब्रेड, वाईन, चीज. आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जनरली जर बघितलं आपण तर RDT म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी,
प्रोडक्शन ऑफ इन्शुलिन, इनोकोलाय, वॅक्सिन्स, अँटीबायोटिक्स. त्याच्यासोबत टिश्यू कल्चर आहे. आणि काही त्याचे बघा ॲप्लिकेशन जर बघितले आपण, तर पहिलं ॲप्लिकेशन आपण मेडिसिनमध्ये यूज करू शकतो, पर्सनलाइज मेडिसिन. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट इन्शुलिन प्रोडक्शनसाठी, जीन थेरपीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये जसं जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स, GM क्रॉप्स. त्यानंतर बायोपेस्टिसाइड्स. सोबत इंडस्ट्रीमध्ये एन्झाईम प्रोडक्शनसाठी. त्यानंतर जर बघितलं आपण तर बायोफ्युअल्समध्ये. त्यानंतर बघा एन्व्हायरमेंट आहे एक बायोरेमिडिएशन म्हणून. तर हे आपण वॉटरचे जे ऑइल स्पिल्स आहे वेस्ट वॉटरमधले ते क्लिअर करण्यासाठी पण बायोटेकचा वापर करू शकतो. त्यानंतर जर बघितलं आपण तर एक अजून येते बघा तुमचं एक्सप्लेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ वॅटसन अँड क्रिक. तर वॅटसन अँड क्रिक यांनी 1953मध्ये DNA डिस्कवर केला होता. त्यांनी असं सांगितलं होतं आपल्याला की जे बेस पेअर्स आहेत आपले ॲडेनाईन पेअर करतो तुमच्या थायमाईनसोबत आणि ग्वायनाईन पेअर करेल सायटोसिनसोबत. आणि त्यांनी सांगितलं होतं की जो DNA आपला अँटी पॅरलल स्ट्रँड्सपासून बनलेला आहे आणि 2 हेलिक्स आहेत DNAमध्ये. एक हेलिक्स आपला त्याचा जर स्टार्टिंग पॉईंट बघितला 3 प्राइम आणि 5 प्राइम एंडिंग. त्यानंतर जर बघितलं आपण तर जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ही या बेसेसमध्ये सिक्वेन्सेसमध्ये आपली स्टोअर होते असं यांनी सांगितलं. त्याच्यासोबत दे वेर दी फर्स्ट टू प्रूव्ह दी DNA ऑन द बेसिस ऑफ काय म्हणू आपण त्याला स्ट्रक्चरच्या बेसिसवर त्यांनी एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर बघा दे वर अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन 1962. त्याच्यानंतर बघा लॉंग आन्सर क्वेश्चन आहे तुमचा ॲप्लिकेशन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ॲग्रिकल्चर. तर जसं बघितलं आपण तर ॲग्रिकल्चरमध्ये जे आपले मेडिसिनमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये. तर ॲग्रिकल्चरमध्ये बघा बायो फर्टिलायझरचं प्रोडक्शनसाठी आपण रायझोबियम यूज करतो, ॲझोटोबॅक्टर यूज करतो. हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी जसं आपल्या ॲटमॉस्फिअरचं नायट्रोजन रूटच्या नोड्युल्समध्ये हे आपल्याला गाठीच्या फॉर्ममध्ये बघायला भेटते. त्यानंतर आहे तुमचं बायोपेस्टिसाइड्स. तर बायोपेस्टिसाइड्स आपण कशासाठी यूज करतो जसं तुमचं हे एक बॅसिलस थ्युरिंजेनेसिस आहे. तर जसं आपण याच्यामध्ये काय असते हे यांचे जर आपण स्पोर्स किंवा कॉलनी जर स्प्रेस केले आपण, तर हे काय करतील आपले ज्यावेळेस इन्सेक्ट ते कन्झ्युम करतील प्लांट्सला तर त्यांच्या आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये त्यांच्या क्रायवन प्रोटीन नावाचा जो प्रोटीन आहे तो रिलीज होतो आणि त्यांची जी एलिमेंटरी कॅनल ती बस्ट होते आणि ते किल होतात. थर्ड आहे तुमचं बायो कंट्रोल एजंट. तर बघा एक ट्रायकोडर्मा ते फंगस आहे. आपण स्प्रे करतो शेतामध्ये. त्याच्यानंतर सुडोमोनास झालं. हे काय करतात आपले प्लांटचे पॅथोजन अदर पॅथोजन्सला हे सप्रेस करतात. त्यांची ग्रोथ होऊ देत नाहीत, प्रिव्हेंट करतात. त्यानंतर बघा कंपोस्टिंग मायक्रोब्स आहेत काही. तर जे काय आपलं मायक्रोब्स डिग्रेड करण्यासाठी किंवा जे आपले ड्राईड लीव्हज आहेत तर यांच्यापासून खत बनवण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर मेडिसिन. मेडिसिनमध्ये आपण जसं अँटीबायोटिकचं प्रोडक्शन झालं, पेनिसिलिन झालं, स्ट्रिप्टोमायसिन झालं. वॅक्सिनमध्ये आपण रिकॉम्बिनंट वॅक्सिन बनवू शकतो. हेपॅटायटिस बीमध्ये बनवतो जसं आपण. त्यानंतर आपण बघतो प्रोबायोटिक्सचं जसं आपले हे लॅक्टोबॅसिलसचे जे आहेत आपल्या मिल्कपासून जे प्रोडक्ट्स बनतात त्या सर्वांमध्ये लॅक्टोबॅसिलस आढळते. तसंच आपल्या गटमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आढळतात ते लॅक्टोबॅसिलसच्या स्पेसीस असतात. त्याच्यासोबत बघा काही एन्झाईम्स आपले जसे स्ट्रिप्टोकायनेस झालं. तर हे असे आपण प्रोडक्शन करू शकतो मायक्रोब्सचा यूज करून. त्याच्यानंतर बघा फर्मेंटेशन इंडस्ट्री. याच्यामध्ये अल्कोहोल प्रोडक्शनसाठी किंवा त्याच्यानंतर जर बघ विनेगर प्रोडक्शनसाठी. फूड जर बघितलं आपण तर योगर्ट, चीज. पहिले आपण कॅटलच्या जे एलिमेंटरी कॅनल आहे तिथून आपण रेनेट एन्झाईम आयसोलेट करत होतो. पण आता बायोटिकचा यूज करून आपण तो फंगसपासून आयसोलेट करतो. त्याच्यानंतर बघा एन्झाईम इंडस्ट्रीमध्ये अमायलेज प्रोडक्शनसाठी प्रोटीएज फ्रॉम मायक्रोब्स. त्यानंतर बायोरेमिडिशनमध्ये ऑइल डिग्रेडिंग ते ऑइल स्पिल्स म्हटलं मी तुम्हाला. हायड्रोकार्बोनोलॅस्टिक बॅक्टेरिया HCB ते यूज करतो आपण बायोरेमिडिशनमध्ये. त्यानंतर आहे तुमचं डिस्क्राईब डिट्रिमेंटल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑन फूड अँड ह्युमन हेल्थ. तर हे काही डिट्रिमेंटल ॲक्टिव्हिटीज आपल्या म्हणजेच का विरुद्ध. याच्यामध्ये फूड स्पॉइलेज झालं, बॅक्टेरियामध्ये फंगी झाला. तर हे काही आपले स्पेसिस आहेत जे फूड स्पॉइज करतात. त्यानंतर बघा फूड पॉयझनिंग होते. तर हे फूड पॉयझनिंगसाठी आपलं एक मेजर जो बॅक्टेरिया रोल प्ले करतो फूड आपलं खराब करण्यासाठी, दूषित करण्यासाठी तो आहे आपला साल्मोनेला. त्याच्यासोबत एक स्टॅफायलोकॉकस ऑरियस येतो. त्याच्यानंतर आपला क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम येतो. त्यानंतर मायोटॉक्झिन्स कोणते आहेत तर बघा एक अफ्लॅटॉक्झिन्स प्रोड्यूस बाय ॲस्परजिलस किंवा त्याच्यानंतर हे लिव्हर डॅमेज करतो आपले. फर्मेंटेशन डिफेक्ट्स त्याचे स्पॉइलेज जे आपले मिल्क कॉज करतात किंवा त्याच्यानंतर ब्रेड आपले मोल्ड हे फंगस आहेत मोल्ड म्हणजे. त्याच्यानंतर बघा डेट्रिमेंटल इफेक्ट्स ऑफ ऑन ह्युमन हेल्थ. तर आपल्या परिणामावर आपल्या हेल्थवर काय परिणाम होतो तर बॅक्टेरियल डिसीज TB, कॉलरा, टायफॉईड, व्हायरलमध्ये इन्फ्लुएन्झा झालं, HIV झालं, COVID-19 झालं. फंगल डिसीजमध्ये आपलं कॅन्डिडियासिस, रिंगवर्म, राऊंडवर्म. प्रोटोझोन डिसीजमध्ये मलेरिया, अमिबायोसिस. हेल्मेंथिक इन्फेक्शनमध्ये राऊंडवर्म, टॅपवर्म. टॉक्झिन रिलेटेड जे डिसीज आहेत आपले बॉट्युलिझम, टिटॅनस. मायक्रोब्स कॅन
कॉज पॅथोजेनेसिस, इन्फ्लॅमेशन, टिश्यूज डॅमेज अँड इवन डेथ. तर या त्यानंतर बघा क्वेश्चन 4 आहे शॉर्ट आन्सर्स. एनी टू याच्यामध्ये लिहायला लागतात. 6 मार्क्सचा क्वेश्चन असतो, 3 मार्क्स इच क्वेश्चनला असते. तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला डिफरन्शिएट बिटवीन प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक सेल. सर्वात पहिले जर बघितलं आपण तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटचा डिफरन्स आहे तुम्हाला मेजरली कालच्या पण एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरमध्ये होता हा, आजच्या पण याच्यामध्ये. तर जनरली जर बघितलं आपण तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमध्ये मेन डिफरन्स काय असते, जे आपली न्यूक्लियस असतो हा अब्सेंट असतो प्रोकॅरियोटमध्ये, आणि याच्यामध्ये जनरली जर बघितलं न्यूक्लिओइड प्रेझेंट असतो, वेराज जर युकॅरियोट बघितलं तर न्यूक्लियस प्रेझेंट असतो, ट्रू न्यूक्लियस त्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यावर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आपल्या युकॅरियोटमध्ये, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असते आपल्या प्रोकॅरियोटमध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण तर याची साईज बघा 1 to 10 मायक्रोमीटर असते प्रोकॅरियोटमध्ये, आणि युकॅरियोटमध्ये हे 10 to 100 मायक्रोमीटर असते. त्याच्यानंतर जर बघितले तर जे आपले मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आहे तर हे सर्व जसं तुमचं गॉल्गी बॉडी झालं, लायझोझोम झाला, न्यूक्लियस झाला, आहे की नाही, ते सर्व आपले किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झाला, हे सर्व अब्सेंट असतात प्रोकॅरियोटमध्ये, आणि युकॅरियोटमध्ये हे प्रेझेंट असतात. मायटोकॉन्ड्रिया झाला त्याच्यासोबत सोबत. त्यानंतर बघा जो डीएनए आहे आपला प्रोकॅरियोटिकमध्ये हा सर्क्युलर असतो किंवा नेक्ड असतो, म्हणजे दिसत नाही आपल्याला उघड्या डोळ्याने. बघ जनरली जर बघितलं तर युकॅरियोटमध्ये हा लिनियर असतो, आणि हिस्टोन प्रोटीन जे असतात आपले H1 H2 H3 H4 हे बाइंड करतात त्याला. त्यानंतर जर बघितलं आपण सेल डिव्हिजन, तर बघा प्रोकॅरियोटिक सेल आपले बायनरी सेल डिव्हिजन परफॉर्म करतात, आणि जसं आपल्याला माहिती आहे की युकॅरियोटिक जे सेल आहेत आपले हे 2 प्रकारचे सेल डिव्हिजन करतात, एक मायटोसिस असते आणि एक मिओसिस असते, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड वाला. त्यानंतर बघा जे एक्झाम्पल्स आहेत आपले प्रोकॅरियोटमध्ये बॅक्टेरिया येते, आर्किया येते. त्यानंतर युकॅरियोट्सचे जर बघितलं तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि फंगी जितके पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. त्यानंतर हे तुम्हाला एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोझोआ. तेव्हा प्रोटोझोआ हे काय असतात आपले युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. हे जनरली आपल्याला ॲक्वाटिक आणि मॉइस्ट हॅबिटॅटमध्ये बघायला भेटतात. मॉइस्ट म्हणजे ओलसर ठिकाणी. त्यानंतर बघा दे शो जनरली लोकोमोशन युजिंग सुडोपोडिया दॅट इज फ्लॅजेला ऑर सिलिया. त्यांच्यामध्ये काही खोटारडे आपले जे जे म्हणतो आपण लोकोमोटरी ऑर्गन्स, जसं फ्लॅजेला झालं, सिलिया झालं, हे आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर त्यांचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते दे आर हेट्रोमॉर्फिक दॅट इज फॅगोट्रॉपिक, आणि जो रिप्रोडक्शन आहे त्यांचं ते असेक्शुअल बायनरी फिजन असते, आणि सेक्शुअल पण करतात ते. त्यानंतर बघा जे आपले प्रोटोझोआ आहेत ते मेनी आर पॅरासायटिक, म्हणजेच काय दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती ते ग्रो होतात. जसं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम झालं, एंटामोeba हिस्टोलायटिका झालं, हे काही ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यानंतर बघा जो आपलं सी सेक्शन आहे दॅट इज नथिंग बट सी क्वेश्चन तुमचा राईट शॉर्ट नोट ऑन अप्लाइड ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर आपल्या ब्रांचेस कोणकोणत्या आहे मायक्रोबायोलॉजीच्या? पहिली मेडिकल मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये काय करतो, पॅथोजनची स्टडी करतो आपण, डिसिजेस बघतो, त्या डिसिजेसबद्दल आपण त्यांना डायग्नोज करतो, कसं करतो ते स्टडी करतो. त्यानंतर सेकंड आहे तुमची इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, म्हणजेच काय याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रोडक्शन करतो आपण, एन्झाईमचं प्रोडक्शन करतो, ऑर्गॅनिक ॲसिडचं प्रोडक्शन करतो, किंवा इंडस्ट्रियल जे प्रोडक्ट्स आहेत आपले त्यांचं प्रोडक्शन करतो. त्यानंतर जर बघितलं आपण तर काही तुमची जी ब्रांच आहे आपल्या अप्लाइड मायक्रोबायोलॉजीची ती आहे ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये मेन ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीचा मोटो काय आहे, हे एक बायो फर्टिलायझर प्रोड्यूस करणे, म्हणजे मायक्रोबचा वापर करून फर्टिलायझर्स, जसं आपले बघा ॲझोटोबॅक्टर झाले वगैरे, रायझोबियम झाले, नॉस्टॉक झाला, ॲनाबेना झाला, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर बघा आपले काही तर बायोपेस्टिसाइड्स आहेत. या बायोपेस्टिसाइड्समध्ये आपण मायक्रोब्सचा वापर करतो, कशासाठी, ॲज अ बायो कंट्रोल एजंट म्हणून, आहे की नाही, किंवा बायोपेस्टिसाइड म्हणून. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी, म्हणजे पर्यावरण सूक्ष्मजीवशास्त्र. तर बघा एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजीमध्ये बायोरिमिडिएशन, ऑइल स्पिल्सला क्लिअर करण्यासाठी, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आपण जो खराब पाणी आहे त्यांना क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर मग पाचवी ब्रांच आहे आपली फूड मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये आपण फर्मेंटेशनचा वापर करतो, फूड सेफ्टीचा वापर करतो, स्पॉइलेजचं स्टडी करतो. त्यानंतर जर बघितलं सिक्स्थ आहे आपली जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये आपण जसं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी झाली, रिकॉम्बिनंट डीएनए प्रोडक्शन, म्हणजेच काय एक डीएनए ओरिजिनल त्याच्यामध्ये दुसऱ्या बॅक्टेरियाचा किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा आपण डीएनए ॲड करतो आपल्या फायद्यासाठी, त्याला रिकॉम्बिनंट डीएनए म्हणतात. त्याच्यानंतर जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स किंवा जेनेटिक मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स, जीएमओ म्हणजे. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आहे डी नंबर तुम्हाला, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू ओएस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. बघा थ्री प्रकारे यांनी क्लासिफाय केलं होतं मायक्रो ऑर्गॅनिझम्सला. एक होता आपला आर्किया, सेकंड होता तुमचा बॅक्टेरिया, आणि थर्ड होता युकॅरिया. आर्किया म्हणजेच काय, याच्यामध्ये प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोट्स येतात, आणि हे एक्स्ट्रीमोफाइल्स आहेत. हे एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजेच काय, जे एक एक्स्ट्रीम हाय टेम्परेचरला बघायला भेटतात, आहे की नाही. एक्स्ट्रीम आपले ड्राय एरियाजमध्ये झिरो फाईट ज्यांना म्हणतो आपण ते. त्यानंतर बघा काही बॅक्टेरिया आहेत तुमचे
द सेकंड जो आहे तो ट्रू बॅक्टेरिया याच्यामध्ये बघ आपण कन्सिडर करतो. आणि थर्ड आहे तुमचं युकॅरिया. तर युकॅरियामध्ये काय ऑर्गॅनिझम, पण ते ऑर्गॅनिझम जे की युकॅरियोट्स आहेत म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर आहे तुमचं बघा क्वेश्चन 5 आणि मला वाटते लास्ट क्वेश्चन आहे आपला. दॅट इज नथिंग बट दी लॉंग आन्सर. हा 6 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. डिस्क्राईब प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर बघा यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर मला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची वर्किंग लिहायची, प्रिन्सिपल लिहायचे आणि जशी आपण कालच्या पेपरमध्ये रे डायग्राम बघितलेली सेम रे डायग्राम इथं काढायची. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज अ बीम ऑफ इलेक्ट्रॉन इन्स्टेड ऑफ लाईट. हा काय करेल लाईटच्या व्यतिरिक्त एक बीम यूज करतो इलेक्ट्रॉन्सची. त्यानंतर जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉन्स हॅव व्हेरी शॉर्ट वेवलेंथ गिविंग मच अ रिझोल्युशन ऑफ 0.2 नॅनोमीटर दॅन लाईट मायक्रोस्कोप्स. वर्किंग जर बघितलं इलेक्ट्रॉन्स जनरेटेड बाय हिटेड टंगस्टन फिलामेंट, beam is focused by electromagnetic lenses, specimen is placed in a vacuum, image is formed on a fluorescent screen on camera. त्यानंतर टाईप जर बघितले तर दोन प्रकार आहेत, एक टेम आणि दुसरा सेम. जसं मी काल सांगितलं तुम्हाला टेम म्हणजेच काय ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्स आपले हे पास करतो आपण एका स्पेसिमेन मधून आणि ते प्रोड्यूस करते आपल्याला 2D इंटरनल स्ट्रक्चर त्या इमेजचं, त्याच्या इमेजचं. त्यानंतर बघा सेकंड आहे तुमचं सेम दॅट इज नथिंग बट स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे काय करेल तुमचे इलेक्ट्रॉन स्कॅन करतो स्पेसिमेनच्या सरफेसवर आणि 3D सरफेस इमेज देतो आपल्याला. मग याच्यामध्ये तुमचं सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी डिटेल्ड ऍसिड फास्ट ग्राम स्टेनिंग. ऍसिड फास्ट स्टेनिंग आणि ग्राम स्टेनिंग टेक्निक. तर जनरली जर बघितलं आपण तर ऍसिड फास्ट मध्ये पहिली बघू आपण ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंगचं प्रिन्सिपल काय बेस्ड ऑन द ॲबिलिटी ऑफ बॅक्टेरिया टू रिटेन क्रिस्टल व्हायोलेट आयोडीन कॉम्प्लेक्स ड्यू टू सेल वॉल डिफरन्सेस. ग्राम पॉझिटिव्हमध्ये जनरली जर बघितलं आपण तर थिक पेप्टिडोग्लायकन असते आणि जे आपल्याला काय करते जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात हे व्हायोलेट कलर जे आपल्याला रिटेन करतात. त्याच्यानंतर जे ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे हे त्याच्यामध्ये थीन पेप्टिडोग्लायकन असते आणि ते बनलेले असतात आपल्या लिपोपॉलिसॅकराइड पासून दॅट इज LPS सॉरी. त्यांचं जर बघितलं आपण तर ते व्हायोलेट कलर लूज करतात आणि पिंक कलर आपल्याला जनरली बघायला भेटते सॅफ्रॉनिन. स्टेप्स बघा याच्यामध्ये सर्वात पहिले आपण काय करतो 1 मिनिटसाठी जी आपण स्लाइड प्रिपेअर करत असतो त्या स्लाइडवरती मायक्रो ऑर्गॅनिझमची एक कॉलनी पुट करतो. त्याच्यानंतर क्रिस्टल व्हायोलेट आपण त्याला स्टेन करतो. त्याच्यानंतर आयोडीनने वॉश करतो. आयोडीनने वॉश केलं की परत अल्कोहोलनं वॉश करतो आणि त्याच्यानंतर आपण सॅफ्रॉनिन टाकतो आणि हे सॅफ्रॉनिन टाकल्यानंतर 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला 2 कलर भेटतात. जर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल तर पर्पल कलर शो करेल आणि जर ग्राम निगेटिव्ह असेल तर पिंक कलर शो करतो. त्यानंतर बघा याचे मी तुम्हाला बघा ग्राम स्टेनिंगचे जे रिझल्ट आहेत ग्राम पॉझिटिव्ह पर्पल आणि ग्राम निगेटिव्ह पिंक हे स्लाइड दाखवतो. तर बघा हे आहेत आपले ग्राम स्टेनिंगचे रिझल्ट. तर बघा जसं ग्राम निगेटिव्ह आहे आपलं आणि ग्राम पॉझिटिव्हने बघा कसं व्हायोलेट कलर किंवा पर्पल कलर घेतलेला आहे आणि जनरली जर बघितलं तर ग्राम निगेटिव्हने पिंक कलर शो केलेला आहे. हे आपण जी प्रोसिजर वरची जी प्रोसेस आहे क्रिस्टल व्हायोलेट त्यानंतर अल्कोहोलनं वॉश केलं, आयोडीननं वॉश केलं आणि मग सॅफ्रॉनिन ॲड केलं. त्याच्यानंतर जर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल तर तो पर्पल कलर शो करतो असा मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला ऑब्झर्व होतो. आणि जर आपल्याला तो बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह असेल तर तो असा आपल्याला पिंक कलर शो करतो. त्यानंतर बघा सेकंड आहे आपली ऍसिड फास्ट स्टेनिंग दॅट इज काय म्हणू आपण नेल्सन स्टेन. याच्यामध्ये बघा ऍसिड फास्ट बॅक्टेरिया दॅट इज मायोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस हॅव mycolic acids in cell wall that resist decolorization. Hence, we can use they retain the carbon few first seen